चित्र गोष्ट अशी होती की सुरेश जितका वेळ तिच्याबरोबर घालवेल तितकाही नेहाचे समाधान होत नव्हते. साधारणपणे लग्नानंतर नवरा आपल्या नवऱ्याच्या मागे फिरतो, त्याची प्रत्येक गोष्ट मानतो, पण इथे सर्व उलट होते. सुरेशला काही बोलण्याची गरज भासत नव्हती. उलट त्याला थकल्यावरही तयार होणे भाग पडत होते. हळूहळू हे सर्व त्याला गंभीर वाटू लागले. नेहाही नाराज होत असे जेव्हाही सुरेश तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार देत असे किंवा सबब सांगू लागत असे. अशावेळी ती कधीकधी सुरेशला टोमणेही मारायची. सुरेशला नजीकची काही समस्या नव्हती, पण पत्नीची वारंवार वाढणारी भूक त्याला समजत नव्हती. तरीही तो जे करू शकत होता ते करून नेहाला आनंदी ठेवत होता. त्याला वाटे की वेळोवेळी सर्व काही सुधारेल, पण त्याचा अंदाज चुकला. लग्नानंतर काही काळाने जेव्हा नेहा गर्भवती झाली तेव्हा सुरेश खूप आनंदी झाला. एक आनंद तर त्याने मित्र आणि नातेवाईकांना सांगितला की तो बाप बनणार आहे. दुसरा आनंद त्याने मनातच दाबून ठेवला की आता काही महिने नेहा जुनी सारी जिद्द करणार नाही, कारण तपासणीदरम्यान डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की कठोर निषेध नसला तरी या काळात नजिकीपासून दूर राहावे. डॉक्टरांच्या गोष्टीचा नेहावर काहीच परिणाम झाला नव्हता. सुरेशला खूप सावधगिरी दाखवून नेहाची प्रत्येक गोष्ट मानावी लागत होती. आता त्याला अशी आशा होती की कदाचित बाळ झाल्यानंतर नेहामध्ये काही बदल होईल. वेळेवर नेहाने एक सुंदर मुलगा जन्माला घातला. सुरेश आता त्याच्या नवीन जबाबदाऱ्याबद्दल गंभीर झाला. त्याने विचार केला की खर्च वाढतील, मुलगा शाळेत जाईल, म्हणून आता जास्तीत जास्त पैसे कमवणे आणि वाचवणे गरजेचे आहे. त्याने मुलाचे नाव सचिन ठेवले. आई झाल्यानंतरही नेहाच्या सवयी बदलल्या नाही. तिच्या मागण्या आधीपेक्षा वाढल्या होत्या. सुरेशमध्ये आता आधीची ताकद आणि उत्साह राहिला नव्हता, म्हणून कधीकधी तो स्पष्ट नकार द्यायचा. अशावेळी नेहा त्याला ओरडायची आणि चिडवायची आणि कधीकधी वेड्यासारख्या हरकती करायची. सुरेशला हे समजत नव्हतं की नेहाची इतकी जास्त इच्छा ही साधी गोष्ट नाही आणि कदाचित ही काही प्रकारचा आजार आहे. पण धामणीसारख्या छोट्या गावात जिथे डॉक्टरही कमी होते, मानसोपचार तज्ज्ञ दूरचीच गोष्ट होती. अशा परिस्थितीत सुरेशसाठी हे कठीण होतं की तो नेहाच्या विचित्र सवयीचे उपचार करू शकेल. नवरा सहसा बरेच काही सहन करतो, पण पत्नी लग्नाच्या 4 वर्षानंतरही त्याच्या मर्दानगिरीवर टोमणे मारू लागली तर संयम संपतो. हाच प्रकार सुरेशचा होता. तो मुलगा सचिनला पाहून स्वतःला समर्थ राखत असे, पण बेअब्रू वाटत असे. आता त्याचा प्रत्येक प्रयत्न असा होता की नेहापासून दूर राहावे, पण हे अशक्य काम होतं. एके दिवशी नेहाने पुन्हा जिद्द केली तेव्हा सुरेशने मनात सहन करून स्पष्ट सांगितलं की आता त्याच्याकडे इतकी ताकद नाही की दिवसरात्र हेच करत राहावे. यावेळी नेहाने त्याला चकित करून सल्ला दिला की तो आपली ताकद वाढवणारी औषधी घ्यावी, जेणेकरून तो नजिकीत चांगला बनेल. सुरेश अजून आश्चर्यचकित होता की तोपर्यंत नेहाने वेळासारखी जिद्द धरली की औषध घ्या, यात काय हानी आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही सुरेशला पत्नीच्या जिद्दीपुढे मान्यता द्यावी लागली आणि शहरातून ती औषध आणली आणि खाऊ लागला. काही दिवस ही पद्धत चालली म्हणजे नेहा थोडी आनंदी राहिली, पण नंतर काही दिवसातच तेच सर्व पुन्हा सुरू झाले आणि ती सुरेशबरोबर जुन्याप्रमाणे वागू लागली. सुरेशसाठी घर आता नरकासारखं वाटू लागलं आणि जीवन निरुपयोगी वाटू लागलं. ही गोष्ट तो कोणालाही सांगू शकत नव्हता, कारण लाज आणि इज्जत दोन्हीचा प्रश्न होता. आता नजिकीबरोबरच त्याचे संपूर्ण जीवनही गुंतागुंतीत होते. नेहा तिच्या समस्येमुळे बाध्य होती, म्हणून तिने मोहल्ल्यातील छोट्या मुलांशी मैत्री करण्यास सुरुवात केली. हळूहळू ती त्यांच्याशी शारीरिक नजीकही ठेवू लागली. जेव्हा हे सर्व सुरेशला कळाले तेव्हा तो तापलेला होता, पण शांत राहिला, कारण पुराव्याशिवाय कोणावर आरोप ठेवणे योग्य नव्हते. एके दिवशी नेहाने खूप प्रेमाने सुरेशला सांगितलं की तिलाही कुठे नोकरी लावून द्यावी, जेणेकरून घराचे उत्पन्न वाढेल. सुरेशने विचार केला की जर नेहा काम करेल तर ती व्यस्त राहील आणि कदाचित तिच्या सवयीत सुधारणा होईल. या विचाराने त्याने नेहाची नोकरी त्याच शाळेत लावून दिली जिथे तो माळीचे काम करत असे. शाळेत काम करण्याचा नेहाचा खरा हेतू लवकरच सर्वांना कळाला. तिने तिथल्या छोट्या चपराशीपासून ते बसचालक आणि कंडक्टरपर्यंत सर्वांशी नजिकी वाढवली. अशा गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत, यामुळेच सुरेशची बदनामी होत होती, पण तो काही करू शकत नव्हता. एके दिवशी हद्दच झाली. सुरेशने स्वतःच्या घरात नेहाला एका मुलाबरोबर